नमस्कार. ज्या तत्परतेने आपल्या रोजगार केंद्रातल्या महिला सहकाऱ्यांनी चांगल्या दर्जाचे पदार्थ बनवले, त्याच तत्परतेने त्यांचं कौतुक करावं, त्यांचा सत्कार करावा असं आम्हाला वाटतं. कसं आहे, आपण बोलण्याआधी आपलं काम बोललं पाहिजे. आपल्याला आपल्या कामामुळे ओळख मिळाली पाहिजे. ही नुसती वाक्य नाहीये, तर हे खरं आहे. आणि हे सगळं तुम्ही खरं करून दाखवलेलं आहे. या महिला शक्तीने घेतलेल्या अफाट मेहनतीने हे साध्य झालेलं आहे. आज जेव्हा मी मुंबईच्या उद्योजकांच्या वर्तुळात जातो आणि पाचवडगावच्या खाद्यपदार्थांचं कौतुक ऐकतो, किती बरं वाटतं, समाधान वाटतं. आज मी आणि माझ्या पक्षाने हे जे महिला रोजगार केंद्राचं जे छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचा वटवृक्ष करण्यासाठी तुम्ही जी अफाट मेहनत घेताय, धडपडताय, ते बघून फक्त कौतुकच येतं. आणि म्हणूनच तुमचा सत्कार करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. वसुंधरा, या सगळ्या महिलांनी ही ऑर्डर पूर्ण करायला खूप मोठा हातभार लावलाय. तेव्हा मी त्यांना विनंती करते, त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. ही ऑर्डर पोचवताना खूप अडचणी आल्या, पण तरी सुद्धा आपल्या हुशारीने ज्यांनी ही ऑर्डर वेळेत पोचवली, त्या दामूचा आणि राजकुमारचा सुद्धा आज आपण सत्कार करणार आहोत. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. दामू तर आमचा कार्यकर्ता आहेच, पण आता राजकुमार सारखा तरुण तडफदार कार्यकर्ता सुद्धा आम्हाला सामील झालेला आहे. त्याच्यामुळे आपला पक्ष मजबूत झालेला आहे. तर आम्ही त्याची योग्य ती दखल घेऊच आणि त्याने सुद्धा त्याला दिलेल्या संधीचं सोनं करावं अशी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की महिला शक्तीचा आदर, महिला शक्तीचा सत्कार हा एका महिलेच्या हातूनच व्हावा. म्हणून मी वसुंधरा तुम्हालाच विनंती करतो की तुम्हीच हा सत्कार करावा. मला थोडं रमाविषयी बोलायचंय. उद्यापासून रमाची 12वीची परीक्षा आहे. ही परीक्षा म्हणजे रमाचं एक स्वप्न आहे, पण तिने तिचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि ही ऑर्डर यशस्वीरित्या पार पाडली. या ऑर्डरसाठी कोण योग्य आहे, कोणाला काय काम द्यायचं, इथपासून ते रोजगार केंद्राची साफसफाई, या सगळ्या गोष्टी रमाने स्वतः बघितल्या. रमाच्या मॅनेजमेंटचं, तिच्या कष्टाळूपणाचं जितकं कौतुक करू ना तेवढं कमीच आहे. रमा कायम सगळ्यांना मदत करायला तयार असते, पण स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून इतरांची स्वप्न जपणारी रमा मला जास्त महत्त्वाची वाटते. रमा, जसं रोजगार केंद्रातल्या या महिलांचं स्वप्न तू पूर्ण करतेयस, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतेयस, तसं तुझं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होऊ देत असा आमचा सगळ्यांचा तुला आशीर्वाद आहे. आपण सगळे मिळून तिचा एक सत्कार करूया. रमा, इथे येते. हा सत्कार समारंभ जितक्या तातडीने आयोजित केला गेला, त्याच्या पाठीमागचं सगळं श्रेय हे प्रतापरावांचं आहे. त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाची सगळी सूत्र मी आता प्रतापरावांच्या हाती देतो. नमस्कार. रावसाहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. मी नवसाई देवीच्या चरणी अशी प्रार्थना करेन की असे सत्कार समारंभ पुन्हा पुन्हा होत राहावे आणि आपल्या रोजगार केंद्राचं नाव महाराष्ट्रात, भारतात, जगभरात व्हावं. मी सर्व महिलांचे आणि रमा यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. चक्कर येते का तुला? ताप वाढलाय का? चल घर जा.
सावकाश. काय झालं? अहो ती आवरा जरा दे. हो ते करतो. इथं बसव तिला. नाही पडू दे बस. जरा. का? अंगात रान नाहीये तिच्या. अरे बापरे. ताप भरलाय. अरे बाबा पड 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 पडलं. पड पड. हा बरोबर. सावकाश सावकाश. काय रे कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम झाला चांगला. पण हे जरा वाढवा झाला त्यामुळे आम्ही लगेच निघून आलो. ते काय झालं, सकाळपासून ताप होता तिला, पण स्वभावाप्रमाणे सांगितलं नाही कोणाला. मी एकदम अशक्तपणा आला. खरं सांगतो ही ना सगळी दगदग बाहेर पडते. हा तिला ना जरा भरपूर पाणी दे. हा नाही काढाच करून देते आता तिला. देवा बस ताप भरलाय ग. उद्या परीक्षा पण आहे पोरीची. काय करायचं, कसं करायचं? कसं करायचं म्हणजे आता तब्येतीपेक्षा काय परीक्षा महत्वाची आहे का? रमे, परीक्षेला जायचा विचार डोक्यातनं काढून टाक. इंट्याचा दार अजून रात्र उलटायची आहे. होईल माझा आराम. म्हणजे तू वय या परीक्षा देणारच आहे. अगं रमे, तूच एकदा तुझ्याकडे बघ तरी. हा आणि त्यात परीक्षेला तालुक्याला जायचंय तुला. कसं काय? पिंट्या जरा तू शांत बस आणि तिला जरा आराम करू दे. मी काय म्हणतो, मी ना तापाची गोळी घेऊन येतो. हा जरा काळजी घे. आलोच मी. हॅलो, कोण? राजकुमार? हा प्रतापराव, मीच बोलतोय. अरे सत्कार संपल्यानंतर रमा दिसल्या नाहीत. लगेच निघून गेल्या का? अहो ते काय झालं, सत्काराच्या ठिकाणी जरा चक्कर आली रामाला. काय? हो, काय जरा अशक्तपणा पण आहे तिला, ताप पण आला होता, म्हणून आई मग लवकर घरी घेऊन आली तिला. अरे बापरे. आता त्यांची तब्येत कशी आहे? हाय, आता गोळी दिली आहे, ताप उतरायची वाट बघतोय, बघू. पण खूप ताप आहे हो तिला. गाढ झोपेत आहे आता, ती काय बोलू शकणार नाही तुमच्याशी आता. नाही, ठीक आहे ठीक आहे, आराम करू दे त्यांना. काही मदत लागली तर सांग, मी आहेच. बरं, काळजी घे.
देवा, लवकर बरं वाटू दे रे त्यांना. रमा, आता तुम्हाला ताप आलाय, अशा अवस्थेत मला झोप कशी येईल? आता जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. काय ग, उठायचं का? तिथं टिक. अरे ए, काय ग, काय तब्येत काय म्हणते? नाही, ताप आहे आज, उतरला नाहीये. मग ताप उतरलेला नाही अजून तुझा? अगं होईन मी बरी. काय होईल बरा? आराम कर जरा, म्हणजे बरं वाटेल. अगं आराम झालाय माझा. काय आराम झालाय? आमच्या आधीच उठलीस तू, पाहिलंय मी. आणि आराम झाला? मामी अगं उगा झोपून राहिले नव, जास्त आजारी असं वाटेल. उगा उगा काय उगा? तापानं फणफणत होती, माहिती नाही का तुला? मामा 12वीची परीक्षा आहे माझी, ते मी तालुक्याला जायचंय. आता आवरायलाच हवं, नाही तर बस मिळणार नाही. अगं इथं बोलताना धाप लागते तुला, आणि तालुक्याला जाऊन परिषदेची गोष्टी करतेस होय? काय तू रमा? जावं तर लागणारच आहे ना. पोरी काय येडेपणा करतेस? डोळे उघडायची ताकद नव्हती तुझ्याकडे, आता आराम केला तेव्हा निदान बसलीस तरी. उद्या दगदग झाली, पुन्हा काही त्रास झाला तर काय भावात पडेल परीक्षा? मामा अरे तापाचा त्रास 1च तास होईल, पर परीक्षा दिली नाही ना तो वर्षभर मनाला लागत राहील. रमे, आता हट्टीपणा आहे बरं का? अरे मामा हट्टीपणा नाहीये, परीक्षा देणं स्वप्न आहे माझं. हे बघ, हात जोडते, पर परीक्षेला जाऊ देत. रमा अगं, हात जोडायची काहीच गरज नाहीये. तू परीक्षा देवी असं आम्हाला पण वाटतंय ग, पण आता ताप आला त्याला कोण काय करणार आहे? अगं मामी, बरं नाही वाटत आहे म्हणजे काय? फक्त तापच तर आलाय, आणि या अगोदर मी किती संकटांना सामोरं गेलोय. आणि कुठल्या संकटापेक्षा आपला सपन मोठा असते. आता आपल्या स्वप्नाला मोठं होऊ द्यायचं की आपल्या समोरच्या संकटाला, ते आपण ठरवायचं. कामाला आहे बाबा तुझी, काय बोलावं? पिंट्या, तू तरी समजाव, ऐकणं झाली ती अगदीच. आता काय समजावणार तिला? हा, तिने एवढं मानाची तयारी, स्वप्न बिप्न सगळं आपल्यालाच समजावल्यावर आपण काय समजावणार? नाही, मला तर काय वाटतं माहितीये का, हिच्याकडे बघून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हिनं एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय काय सोडत नाही. त्यामुळे मला वाटतंय की हिला उगाच अडवण्यात काय पॉइंट नाही. जाऊ दे तिला परीक्षेला. विरोबा, तुला डोळे आहेत बाबा, लक्ष ठेव पुरीकडे. अरे तालुक्याला जाणं सोपं आहे, पण ती येईपर्यंत आमचा जीव टांगणीला ना. मामा अरे मी घेईन समजा सांभाळून, आणि लोकांच्या आयुष्यात कितीतरी संकट असतात. कोणाचे वडील नसते, कोणाला आई नसते, तुझ्यासारखे समजून घेणारे मामा बी नसतात. काही काही लोक तर सलाईन लावून बसतात परीक्षेला.
आपण तरी कशाला मागं हटायचं? ओ तीर्थरूप, ओ वेगळा बेजा आहे तो. नाही असं सांगून नाही कळणार तिला. तिला जाऊ दे परीक्षा. कामाला आहे रामा तुझे. काय बोलावं आता? नाही काय बोलायचं नाही आता. मी सांगतो जायचं असेल तर आत्ताच निघायला पाहिजे. उगाच उशीर करू नका. मी जाऊन बघतो जरा तिथपर्यंत जायला काय वाहनाची सोय होते का. हा. फोन कुठे गेला माझा? हा इकडे. घ्या. बस बस बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रताप, काय झालंय? छोटे मालक, तुम्हाला दुसरं काही बनवून देऊ का? प्रताप, अरे मंजू काहीतरी विचारते तुला. नाही नकोय मला. मग ज्यूस तरी. नकोय. आज 12वीची परीक्षा चालू होते ना? वय बाई साहेब, बघा मी आता इसरून बी गेले. मी आता तिला शुभेच्छा बी दिल्या नाही हो. आता काय विचार करेल ती? अगं काही वाटणार नाही तिला. ती खूप समजूतदार आहे. ते तर आहेच ती. मी म्हटलं असतं तुला तिला फोन कर म्हणून. पण अगं आता ती खूप टेन्शन मध्ये असेल. फक्त अभ्यासाचे विचार असतील तिच्या डोक्यात. मग उगाच डिस्टर्ब नको ना. आणि कसं आहे ना, परीक्षेला जायच्या आधी ना डोकं अगदी शांत हवं. मी आलोच. रमाची परीक्षा आहे म्हटल्यावर ती प्रतापला कसं काय शांत बसवेल? आणि काही काळजी करू नको. चांगला जाईल बघ पेपर एकदम. अगं असू दे असू दे. तब्येतीची काळजी घे. आणि जरा तरी ते अस्वस्थ वाटायला लागलं ना, सरळ वर्गाच्या बाहेर पडायचं आणि घराकडे निघून यायचं. हा चालते. तुला आधीच सांगितलंय हे आपलं डिपार्टमेंट नाही म्हणून. ते सगळं तिकडं. बरं मी काय म्हणतोय, आता तिकीट मिळालंय परीक्षेचं. त्यामुळे बाकीच्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असं काहीतरी बघ. काय ओ युवा नेते, ती काय इलेक्शनचा फॉर्म भरायला चालली नाही? अहो ते मला कळतंय हो. माझं म्हणणं एवढंच आहे की मार्क कसे एक नंबर न पडले पाहिजेत. एकदम बोर्ड फाडून बाहेर आली पाहिजे. काय हे बरं, अभ्यास झालाय ना तुझं सगळं व्यवस्थित? सगळं घेतलंय ना? वय घेतलंय. बरं तुम्ही पण झोपून घ्या. तुमच्या पण झोपा नाही झाल्या व्यवस्थित. काय नीट जाग. येते. आणि काळजी घे स्वतःची. सावकाश ये. चप्पल कुठं बाहेर आहे? सावकाश. बरं वाटतंय ना आता? ये सावकाश. यात घेतलंस का सगळं नीट? वय घेतलंय. तू आणि इकडे मी पकडते. नाही पकडतो मी. मी काय म्हणतो, गाडी घेऊन येऊ का इथंच? हा तू थांबित. नको पिंट्या दादा, आपण जायचं. सावकाश. रमे तू थांबते का इथंच? मी आणतो ना गाडी, लगेच आणतोय बघ इथंच आहे. अरे नको पिंट्या दादा, आपण जाऊ.
तुमचा ड्रायव्हर तुमच्या सेवेसाठी हजर आहे.